मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला। या योजनेअंतर्गत 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यात हा लाभ वर्ग करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली। नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, आता बघा राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। आता बघा आजपासून पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 21 हप्ता एकत्रितपणे 4,000 रुपये आता वितरित होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। जर तुम्ही शेतकरी मित्रांनो बघा, जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असेल व तसेच बघा पीएम किसान योजनेचे लाभार्थी असेल तर तुमच्यासाठी खास अर्थात आजपासून प्रतीक्षा आता संपणार सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, हे पैसे तुमच्या खात्यामध्ये आता मागच्या 2 दिवसापूर्वीच वाटप केले जाणार होते, परंतु राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून निधीची कमतरता असल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे हे सोडायला आलेले नाही आहे। परंतु कालच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता राज्यातील बघा 52 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता जमा करण्यासाठी निधीची मंजुरी सुद्धा देण्यात आलेली होती। शेतकरी मित्रांनो बघा, आता त्याचप्रमाणे बघा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता राज्यातील 52 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी या ठिकाणी निधीची मंजुरी सुद्धा देण्यात आलेली होती। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारकडून नमोचा 8वा हप्ता, केंद्र सरकारकडून म्हणजेच की बघा नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून बघा शेतकरी मित्रांनो, आता पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता या दोन्ही हप्त्याचे एकत्रितपणे मिळून 4,000 रुपये आता वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यासाठी ही आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज झालेली आहे। बघा पेपरला बातमी आलेली आहे। खास अर्थात बघा सर्व शेतकरी बांधवांचे आता दोन्ही हप्त्याचे आजपासून प्रतीक्षा आता संपणार आहे, कारण की या ठिकाणी बघा पैसे जमा व्हायला सुरू सुद्धा झालेले आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आता तुम्ही इथं बघू शकता की मागच्या 2 ते 3 दिवसापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप झाले आहेत। म्हणजेच बघा शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांचा सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये बघा भरपूर पावसामुळे नुकसान झाले होते, त्यासोबतच ज्या शेतकरी बांधवांना 2022, 2023 आणि 2024 या वर्षाच्या कालावधीमध्ये मोठे पावसामुळे, अतिवृष्टीमुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे या ट्रिगरमध्ये नुकसान झालेले होते, अशा पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आता पीक विम्याचे पैसे अजून 2 ते 3 दिवसात या ठिकाणी वाटप होणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, पीक विम्याचे पैसे आता वाटप होत आहे। ज्या शेतकऱ्याला पीक विम्याचे पैसे वाटप होत झालेले नसतील त्या शेतकऱ्याला आता या 2 या 3 दिवसात पैसे वाटप होणार आहेत। त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजनाची ज्या लाडक्या बहिणीने हप्त्याची केवायसी केलेली असेल तर त्या लाडक्या बहिणीला सुद्धा आता पैसे जमा होत आहे। तसेच बघा संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहेत, त्याच बघा त्यांच्या खात्यात सुद्धा आता संजय गांधी निराधार योजनेची विधवा पेन्शनचा हप्ता वाटप झालेला आहे। आता फक्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता नेमका बघा नमोचा 8वा हप्ता आणि पीएम किसानचा 21वा हप्ता आता राहिलेला आहे। त्यांचा विचार घेऊन आता शेतकरी मित्रांनो बघा, त्या अनुषंगाने बघा आजपासून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आता दोन्ही हप्त्याचे पैसे आता एकत्रितपणे वाटप करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। अर्थात सर्वच शेतकरी बांधवांना नमोच्या 8व्या हप्त्याची आता पीएम किसानच्या 21व्या हप्त्याची भरपूर दिवसाची आता प्रत्यक्ष या ठिकाणी आता संपणार सुद्धा सुरू झालेलं आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता बऱ्याच दिवसापासून शेतकरी बघा आपल्याला कमेंट करत होते की बघा नेमके आता पैसे कधी मिळणार। आता बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत बघा नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 7 हप्त्याचे सरासरी म्हणजे बघा 14,000 रुपये वाटप झालेले आहेत आणि पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत सरासरी बघा 20,000 रुपये म्हणजेच की बघा 20व्या हप्त्याचे 40,000 रुपये सुद्धा वाटप झालेले आहेत। म्हणजेच की जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत आणि बघा पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत, तर अशा सर्व शेतकरी बांधवांचे या ठिकाणी आता प्रतीक्षा आता संपलेली आहे। शेतकरी बांधवांना बघा, ज्या शेतकरी बांधवांना मागील हप्त्याचे पैसे आले नसतील किंवा ज्या शेतकरी बांधवांना मागील हप्त्याचे पैसे अर्धवट आलेले असतील, तर त्या शेतकऱ्या बांधवांना मागील हप्त्याचे पैसे आजपासून वाटप करायला सुद्धा सुरू झालेले आहे। बघा शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्याला बघा पीएम किसानचा 20वा हप्ता मिळाला नसेल त्या शेतकऱ्याला सुद्धा आता 21व्या हप्त्यात सुद्धा बघा पीएम किसानचे 2,000 रुपये मिळणार आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांना मागील हप्त्याचे पैसे आलेले असतील, ज्यांना अजूनही पैसे आलेले नसतील, त्यांना सुद्धा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 2,000 आणि पीएम किसान योजनेचा बघा 21वा हप्ता 2,000 एकत्रितपणे 4,000 रुपये आता वाटप करण्यास सुरुवात केलेली आहे। बघा स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला माहिती दिलेली आहे व तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांची बघा एक बैठक झाली। मग शेतकरी मित्रांनो, म्हणजेच की बघा शेतकरी बांधवांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे
तर यांच्या माध्यमातून कालच मंत्रिमंडळाची बैठक पार पडली होती आणि त्यांच्या माध्यमातून कालच प्रमुख बँकेकडे पैसे सुद्धा पाठवण्यात आले आहेत. तर हे बँकेमधून पैसे थट्ट पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वाटप करायला सुरुवात देखील झालेली आहे. व तसेच शेतकरी मित्रांनो बघा आता खास अर्थात सर्व शेतकरी बांधवांची नमोचा 8व्या हप्त्याची पीएम किसानच्या 21व्या हप्त्याची भरपूर दिवसाची आता प्रतीक्षा या ठिकाणी संपलेली आहे. तर आज या ठिकाणी सर्वात अगोदर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणकोणत्या बँकांमध्ये निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे व तसेच शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात दोन्ही हप्त्याचे 4,000 वाटप होतील आणि परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये दोन्ही हप्त्याचे पैसे वाटप होणार आहेत त्यांची सर्व संपूर्ण विस्तार अशी माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. आता बघा त्यामुळे आता कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. तुम्ही सुद्धा नमोच्या 8व्या हप्त्याची व पीएम किसानच्या 21व्या हप्त्याची भरपूर दिवसाची आता प्रतीक्षा या ठिकाणी संपणार आहे. तर आपण या ठिकाणी जिल्ह्याची आणि बँकेची यादी या ठिकाणी पाहून घेणार आहोत. आता शेतकरी मित्र बघा या यादी तुमचा जिल्हा व तसेच बँकेची यादी असेल तर तुमच्या बँक अकाउंटवर डायरेक्ट 4,000 रुपये जमा होणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो आता तुमची प्रतीक्षा या ठिकाणी आता संपणार आहे. काळजी करण्याची अजिबात गरज नाही कारण सरकारच्या माध्यमातून निधीची मंजुरी देण्यात आलेली होती. त्याचप्रमाणे नमोचा हप्ता पीएमचा हप्ता एकत्रपणे वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे. व तसेच बघा सर्वात अगोदर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत. कोणत्याही शेतकरी बांधवांचे नमोच्या 8व्या हप्त्याची आणि पीएम किसानच्या 21व्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपली आहे. यांचे महत्त्वाचे आपण या ठिकाणी सांगणार आहोत. आता शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का, बघा शेतकरी बांधवांनो सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकरी बांधवांना दिलासा मिळावा. शेतकरी बांधव प्रत्येक वर्षामध्ये काही ना काही नुकसान होत असतं. त्यामुळे शेतकरी बांधवांना तब्बल हात असतात त्या बघा चिंतेमध्ये पडत असतात. परंतु यामध्ये शेतकरी बांधवांना चिंतेमध्ये पडण्याची काही गरज नाही. कारण जर शेतकरी बांधवांना नुकसान झाले तर बघा आता सरकारने त्या ठिकाणी नुकसान भरपाईच्या स्वरूपामध्ये पीक विम्याच्या स्वरूपामध्ये अनुदान सुद्धा वाटप करत आहे. बघा शेतकरी बांधवांनो या ठिकाणी आपण पीक विम्याची शेवटची यादी सुद्धा वाचून दाखवणार आहोत. त्यासोबतच कर्जमाफीविषयी काही महत्त्वाची अपडेट सुद्धा आलेली आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. परंतु आपले सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे ते मुद्दा म्हणजे की बघा नमो शेतकरी योजनाचा 8वा हप्ता आणि पीएम किसानचा 21वा हप्ता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. कोणकोणती शेतकरी बांधवांना प्रतीक्षा आता संपणार आहे. आता शेतकरी मित्रांनो याची संपूर्ण विस्तार यादी या ठिकाणी वाचून दाखवणार आहोत. आता शेतकरी मित्रांनो बघा तुम्हाला 2च मिनिटाचा हे वेळ काढून हे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पाहत राहायचं आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या अटी लावलेल्या आहेत जे नियम या ठिकाणी लावलेले आहेत तर ते अटी कोणकोणते आहेत नियम कोणकोणते आहेत त्या अटी आणि नियम सुद्धा आपल्याला पाहून घेणार आहोत. परंतु शेतकरी बांधवांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आले असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून शेतकरी बांधवांनो नमोच्या संदर्भात पीएमच्या संदर्भात पीक विम्याच्या संदर्भात आणि कर्जमाफीच्या संदर्भात महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाईल. तुमची सुद्धा नमोच्या हप्त्याची पीएम किसानच्या हप्त्याची आणि पीक विम्याची आणि कर्जमाफीची प्रतीक्षा या ठिकाणी संपून जाणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो सर्वात अगोदर जे काही नियमात लावलेले आहे म्हणजे की आता बघा आता ती नियमामध्ये ते ठिकाणी वाचून दाखवणार आहोत. आता शेतकरी मित्रांनो बघा सर्वात महत्त्वाचं तर बघा शेतकरी बांधवांनो आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून मंत्रिमंडळाची बैठक पार पडली होती. त्यांच्या बैठकीमध्ये या ठिकाणी बघा हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता त्या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे नियम सुद्धा सांगण्यात आलेले आहे की पात्रता सुद्धा लावण्यात आलेली आहे. शेतकरी बांधवांनो बघा या ठिकाणी नमोच्या 8व्या हप्त्यासाठी पीएमच्या 21व्या हप्त्यासाठी जे काही पहिला नियम लागू करण्यात आलेला आहे तर ते पहिला नियम म्हणजे बघा शेतकरी बांधव हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असला पाहिजे. त्यानंतर दुसरा नियम म्हणजे की शेतकरी बांधव बघा नमो शेतकरी योजनेच्या वेबसाईटवर पोर्टलवरील नोंदणीकृत असणे शेतकरी बांधवांना असायला पाहिजे. तिसरा नियम म्हणजे बघा शेतकरी बांधवांना सरकारी कर्मचारी नसल्या पाहिजे. शेतकरी बांधवांच्या कुटुंबामधील कोणतेही सदस्य सरकारी कर्मचारी नसल्याला पाहिजे. शेतकरी बांधवाकडे पिवळे किंवा केसरी राशन कार्ड असायला पाहिजे आणि पांढरं राशन कार्ड नसले पाहिजे. व तसेच शेतकरी मित्रांनो बघा एकंदरीत अशा महत्त्वाची पात्रता आणि 4 चाकी गाडी या ठिकाणी 8 या ठिकाणी 5 एकर पेक्षा कमी शेती जमीन असेल. महत्त्वाची पात्रता अटी आणि शारीरिक सरती सुद्धा लावून ठेवण्यात आलेल्या आहे. जर तुमच्यावर खरोखरच नमो शेतकरी योजनेची लाभार्थी असेल तर पीएमचे लाभार्थी असेल तर तुमच्या सुद्धा या अटीमध्ये या पात्रतामध्ये बसायला पाहिजे. जर तुम्ही या पात्रतामध्ये बसत नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही तर तुम्हाला हप्त्याचे पैसे वाटप सुद्धा होणार आहेत. बघा या ठिकाणी अटी पात्रता आणि नियम सुद्धा सांगण्यात आलेले आहे. आता तुम्हाला जिल्ह्याची आणि बँकेची यादी सुद्धा वाचून दाखवणार आहोत जेणेकरून जिल्हा या ठिकाणी प्रमुख जिल्ह्यापैकी असेल. आता शेतकरी मित्रांनो बघा कोणत्या जिल्ह्यात आज पैसे मिळणार कोणत्या बँकेमध्ये आज पैसे मिळणार हे सुद्धा तुम्हाला जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. त्या ठिकाणी शेतकरी मित्रांनो बघा
तर त्या ठिकाणी बघा शेतकरी बांधवांनो प्रतीक्षा आता शेतकऱ्याची आता संपलेली आहे. तर या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्याची शेतकरी बांधवांना प्रतीक्षा संपणार आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी वाचून दाखवणार आहोत. बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात पहिला जिल्हा म्हणजे बघा परभणी जिल्हा आहे, बीड जिल्हा आहे, अकोला जिल्हा आहे, यवतमाळ जिल्हा आहे, हिंगोली जिल्हा आहे, भंडारा जिल्हा आहे, गोंदिया, गडचिरोली, रत्नागिरी, सातारा बघा, रत्नागिरी, रायगड, बघा त्यासोबतच आहे वरच्या साईडची नागपूर जिल्हा आहे. त्यानंतर या ठिकाणी शेतकरी बांधवांनो बघा छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे. त्यानंतर अहिल्यानगर जिल्हा आहे, धाराशिव जिल्हा आहे. साईडचा सर्वात पैशाचा जिल्हा म्हणजे बघा अगोदरचा या ठिकाणी वाटप होणार आहे. सर्वात पहिले जे काही आपण तुम्हाला जिल्हे सांगितले आहे त्या 14 जिल्ह्यात सर्वात पहिले पैसे वाटप होणार आहे. आणि त्यानंतर शेतकरी मित्रांनो बघा, सर्वात अगोदर या जिल्ह्यामध्ये दोन्ही हप्त्याचे पैसे वाटप होत आहे. आणि शेतकरी बांधवांनो, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक महिन्यानंतर म्हणजेच की 4 महिन्यानंतर हप्ता वाटप होत असतो. त्यामुळे बघा शेतकरी बांधवांनो, आता शेतकऱ्याची दिवाळी या ठिकाणी संपणार होती, म्हणजे की दिवाळीला पैसे जमा होणार होते. पण काही तांत्रिक अडचण आल्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे दिवाळीला जमा झालेले नाही आहे. आता शेतकरी मित्रांनो, आज ज्या शेतकऱ्याला पैसे मिळाले त्याने कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं, तसेच व्हिडिओला लाईक करायचा आहे. तर भेटूया शेतकरी मित्रांनो अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.